नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, मोबाईल चेन संदर्भात महत्त्वाचं अपडेट आहे। ते अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुमचा मोबाईल नंबर चुकीचा गेलाय का आणि तुम्हाला पण मोबाईल नंबर बदलायचा आहे का, त्याला काय इश्यू येतोय तो पण पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही कंपनी निवडली का आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जे मोबाईल चेन संदर्भात एक अपडेट होतं, मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पण काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केलं की सर मोबाईल चेंज केल्यानंतर असं एक एरर येतं, एक असं ऑप्शन येतं, तर ते ऑप्शन काय आहे त्या अगोदर आपण मोबाईल नंबर चेंज कसा करायचा त्याच्यावरती थोडंसं नजर टाकूया। तर शेतकरी बांधवांनो, तुमचा जो MKID आहे ते जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला टाकून ते लॉग इन करायचं आहे। तुम्हाला जर वेबसाईट माहीत नसेल तर तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये ती वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची, तिथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज हा ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता। MKID टाकून तुमचा अर्ज लॉग इन करा। अर्ज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक पॉपअप येऊन जाईल, त्या पॉपअपवरती तुमचा मोबाईल नंबर चेंज करायची एक ऑप्शन दिसेल, तर तिथे जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका। तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP सबमिट करा आणि OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या जे रजिस्टर मोबाईल नंबरवरती, म्हणजे तुम्ही जे नवीन रजिस्टर करणार आहोत त्याच्यावरती तुम्हाला एक मोबाईल नंबरचा एक मेसेज येईल की तुमचा महावितरणचा मेसेज येईल की तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर झालेला आहे सक्सेसफुली, असा तुमचा मेसेज येईल। आणि असा मेसेज आल्यानंतर जे तुमचा मोबाईल नंबर तर चेंज झाला आहे, पण काही शेतकरी बांधवांचे काही शंका होत्या, तर त्या काय शंका आहेत आणि तुम्हाला काय ऑप्शन दाखवतंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण मोबाईल नंबर कसा चेंज करायचा ते तर सांगितलं, पण तुम्हाला एक असं ऑप्शन येतं आहे की तुम्ही मोबाईल नंबर चेंज केला तरी तुम्हाला ते ऑप्शन जातच नाही, तर ते ऑप्शन काय आहे ते आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा। तर ते ऑप्शन आहे डुप्लिकेट नंबर आढळून आले आहे असं सांगितलं जात आहे आणि नंबर चेंज केला तरी ऑप्शन जात नाही, ठीक आहे। असे एक डुप्लिकेट नंबर आढळून आले, ठीक आहे, असं एक पॉपअप आहे, तो पॉपअप जात नाही असं काही शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते इग्नोर करायचं आहे, कारण की तुमच्या मोबाईल नंबरवरती जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट सक्सेसफुली असा जर मेसेज आला तर तुम्ही समजून जा की तुमचा मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे आणि जो स्क्रीनवर पॉपअप येते तुमचा किंवा डुप्लिकेट मोबाईल नंबर आढळून आला तर तुम्ही ते इग्नोर करा आणि महावितरणकडून तुम्हाला सक्सेसफुली मोबाईल नंबर रजिस्टर झालेला मेसेज आल्यानंतर तुम्ही बेफिक्र राहा, कारण की तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर झालेला आहे, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थोडंसं बेसिक माहिती मी देण्याचा प्रयत्न केला। काही शेतकरी बांधवांचे कमेंट आले होते की सर आम्हाला असा इश्यू येतोय, आम्ही मोबाईल नंबर तर चेंज केला आहे OTP टाकून, पण आपल्याला ते जे डुप्लिकेट नंबर आढळून आला असं ऑप्शन येत आहे, तर त्याच्यावरती काय करावं हे आपण त्याच्यावरती थोडासा तोडगा सांगण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण बाय बाय।